सकाळी उठल्या उठल्याच मी इथं तांदूळ आणि डाळ भिजायला टाकलं होतं, कारण मला दुसऱ्या दिवशी करायचे होते डोसे आणि आज मी करणार होते पालकचे पराठे. त्याच्यासाठीच मी कणिक मळून ठेवली आणि झाडू पोछा केला. माझी अंघोळ झाली आणि मग मी पराठे करायला घेतले. तोपर्यंत कणिक एकदम छान व्यवस्थित भिजलेली. आणि आदल्या दिवशी रात्री हे दोघेसुद्धा टूरवरती होते, त्यामुळे यांचं लवकर जेवण झालेलं आणि पहाटे हे लवकर आलेले 5 वाजताच. त्यामुळे यांना उठल्या उठल्या भूक लागणं हे कन्फर्म होतं, म्हणूनच म्हणलं आपण करून ठेवावेत. आणि तूप लावून व्यवस्थित पराठे भाजले ना तर काहीही कडक लागत नाहीत. मग ते आपण कधीही खाऊ शकतो, सकाळी, संध्याकाळी, दुपारी, रात्री कधीही खा, एकदम छान मऊ लुसलुशीत राहतात. म्हणून म्हणलं करून ठेवावेत, जेणेकरून हे उठल्यावरती पटकन त्यांना चहानी पराठे देता येतील. पण कशाचं काय, हे मी करत असतानाच लगेच उठले आणि त्यांची गडबड सुरू झाली, कारण त्यांना जायचं होतं अचानक सिटीमध्ये. मग त्यांना नाश्ता दिला आणि अवधूतला, आमच्या सगळ्यांचा नाश्ता झाला आणि मी गेले रूममध्ये, कारण हे उशिरा उठलेले आणि असा सगळा पसारा ह्यांनी टाकलेला. तसं तर आमच्यात नियम आहे की जो उशिरा उठेल त्याने सगळा बेड आवरायचा, पण ह्यांना अचानक सिटीत जायचं होतं, गडबड होती, त्यामुळे त्यांनी तसा सगळा टाकलेला. मग काय ते सगळं पण काम माझ्यावरतीच आलं. आवरलं पटपट सगळं. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की मी जी काही शॉपिंग केली आहे ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन, तेच दाखवत आहे इथं. डेली यूजसाठी मी 2 टी शर्ट आणि दोन प्लाझो आणलेल्या, जे की खूप छान भेटल्या मला, म्हणजे प्राईज वाईज आणि क्वालिटी वाईज दोन्हीसुद्धा खूप छान होत्या. आणि मागं अवधूतचं बघा कसं माझ्या केसांसोबत खेळणं चालू होतं. आणि दुपारच्या टाईमला आई इथे ही कथा ऐकत असतात आमच्या, एकदम छान कथा असते, एकदम छान पॉझिटिव्ह वाईब्स देते. संध्याकाळच्या टायमिंगला मी आणि हे गेलो पाणीपुरी खाण्यासाठी, कारण ह्यांनी खूप दिवस झालं खाल्ली नव्हती. अवधूची 1 प्लेट खाऊन झालेली, तरीसुद्धा अजून खायची होती. आई आणि बाबांना पार्सल घेतलं पाणीपुरीचं आणि घरी आलो. आणि आज मला जेवणामध्ये फक्त कढी आणि खिचडी बनवायची होती, कारण ह्यांना कढी आणि खिचडी खायची होती. ते तरी एक कामाचं हलकं झालेलं. आणि नंतर मग मी सकाळी जे भिजवलेले डाळ आणि तांदूळ ते ग्राइंड करून घेतले, जेणेकरून लवकर ग्राइंड केलं ना की फुगायलासुद्धा त्याला टाईम भेटतो आणि थंडीचं लवकर फुगत नाही. संध्याकाळी सगळं आवरलं आणि खालती गेलो ही शेकोटी एन्जॉय करायला. असा होता माझा व्हिडिओ, कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.